नमस्कार, कुंकू टिकली किचनमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते। कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो। हिंदू कॅलेंडरनुसार हा 9वा महिना आहे। ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे, कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित आहे, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील महालक्ष्मीचं व्रत हे खूप प्रचलित आहे आणि गुरुवारच्या उपवासाला देखील खास विशेष महत्त्व आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजाविधी कशी करायची असते, पूजेची मांडणी कशी करायची असते। तर यावर्षी म्हणजे 2023 ते 2024 या कालावधीमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील किती गुरुवार येतात, तर पूजा मांडणी कशी करायची आहे, या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यांसाठी विशेष मानला जातो, म्हणून हा महिना अतिशय शुभ मानला जातो। या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले असे देखील म्हटले जाते, त्यामुळे या महिन्यात उपासनेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात। मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते। मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होत असतो। लक्ष्मी देवीच्या कृपेने सुख, समृद्धी आणि संपत्ती येत असते। नवविवाहित जोडपेही या दिवशी लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास करत असतात। यंदा 13 डिसेंबर ते 11 जानेवारी मार्गशीर्ष महिना आहे। तर या कालावधीमध्ये 5 मार्गशीर्ष गुरुवार येत असतात। तर 5व्या गुरुवारी म्हणजेच 11 जानेवारीला शेवटचा गुरुवार आहे आणि त्या दिवशी अमावस्या देखील आहे। तर अमावस्याच्या दिवशी पूजा करावी का असा देखील प्रश्न बऱ्याच महिलांना पडत असतो, परंतु आपण दिवाळीचा सण म्हणजेच महालक्ष्मीची पूजा किंवा लक्ष्मीची पूजा ही अमावस्येच्या दिवशीच करत असतो, तर तेव्हा आपल्याला काहीच हरकत नसते। तर ही महालक्ष्मी ची पूजा आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये का करावी नाही, तर जरूर करावी। तर अमावस्या असली तरी देखील तुम्ही 5वा गुरुवार धरून ती पूजा करावी आणि त्या दिवशी तुम्ही उद्यापन न करता तुम्ही 4थ्या गुरुवारी उद्यापन केलं तरी देखील चालेल, किंवा तुम्ही 5व्या गुरुवारी देखील उद्यापन करू शकता। तर आता आपण पाहूयात की ही पूजा मांडणी कशी करायची ते। ज्या ठिकाणी आपल्याला ही पूजा मांडायची असते ती जागा सर्वप्रथम आपल्याला अशी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची असते आणि त्यानंतरच आपल्याला त्या जागेवर पूजा मांडून घ्यायची असते। स्वच्छ जागा करून घेतल्यानंतर त्यावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। हे स्वस्तिक आपल्याला तसं न ठेवता त्यावर आपल्याला हळदी कुंकू वाहायचं आहे। त्यानंतरच यावर आपल्याला पाट ठेवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे त्या स्वस्तिकवर मी पाट टाकून घेतलेला आहे आणि त्यावर वस्त्र देखील अंथरून घेतलेलं आहे आणि छोटीशी रांगोळी देखील काढलेली आहे। तुम्ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर रांगोळी काढू शकता, कारण पूजा मांडणी करत असताना रांगोळी ही पुसल्या जात असते। आणि वस्त्र म्हणाल तर तुम्ही कुठल्याही रंगाचं यावर टाकू शकता। इतर पूजेमध्ये बघा कसं पिवळ्या रंगाचंच वस्त्र किंवा लाल रंगाचंच वस्त्र वापरलं जातं, परंतु या पूजामध्ये तसं काहीही नियम नाही, तुम्ही कुठल्याही रंगाचं वस्त्र यावर टाकून घेऊ शकता। आता पुढील पूजा मांडणी पाहूयात। कुठलीही पूजा आपल्याला मांडायची असेल तर सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घेत असतो, कारण दिवा हा आपली पूजा देवाजवळ पोहोचण्याचं काम करत असतो। तर सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घेऊयात। तर दिव्याला आसन म्हणून मी थोड्याशा अक्षता या ठिकाणी टाकलेल्या आहेत। त्यानंतर यावर मी दिवा ठेवून घेतलेला आहे आणि तुम्ही तेल किंवा तूप या दोन्हीचा दिवा लावू शकता। तुपाचा लावणार असाल तर तुम्ही फुलवात करून लावावी किंवा छोटीशी वात करून लावली तरी चालेल, कारण थंडीचे दिवस आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि तूप हे थिजत असतं, त्यामुळे शक्यतो तुपाचा दिवा न लावता तुम्ही आरतीसाठी तुपाचा दिवा वापरू शकता आणि तुम्ही तेलाचा दिवा लावायचा आहे। त्यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर आपल्याला दिव्याची हळद कुंकू आणि अक्षता वाहून पूजा देखील करून घ्यायची आहे। आणि दिव्याला आपल्याला विनवणी करायची आहे की हे दिव्या, मी जी काही मार्गशीर्ष महिन्यातील ही पूजा करणार आहे ती पूजा तू देवापर्यंत पोहोचव, महालक्ष्मीपर्यंत पोहोचव, आणि दिव्याला नमस्कार देखील करायचा आहे। त्यानंतर आपल्याला कलश स्थापन करायचा आहे। तर थोड्यासा अक्षता मी या ठिकाणी टाकून घेणार आहे आणि अशी जागा करून घेणार आहे मी, की जेणेकरून यावरती कलश हा व्यवस्थित बसेल।
त्यानंतर हा कलश मी घेतलेला आहे, यावर बघा मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे, रिद्धी सिद्धीच्या रेखा देखील ओढून घेतलेल्या आहेत आणि 5 नामाच्या रेषा देखील ओढून घेतलेल्या आहे। तर या कलशामध्ये आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एक नाणं देखील टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये एक फूल देखील टाकायचं आहे। अशा प्रकारे हा कलश आपल्याला या ठिकाणी ठेवून घ्यायचा आहे। तर कलश मी या ठिकाणी ठेवून घेतलेला आहे आणि कलश स्थापन करण्यापूर्वी आता आपल्याला श्री गणेशाची स्थापना करायची आहे। तर मी कलश आधी का स्थापन केला, तर आपल्याला पाटावर एक अंदाज येऊन जातो की आपल्याला कुठे कलश स्थापन करायचा आहे किंवा कुठे आपल्याला फळे मांडायची आहेत। यासाठी मी सुरुवातीला कलशाची जागा ही फिक्स करून तेथे कलश स्थापन करून घेतलेला आहे। यानंतर आता आपण श्री गणेशाची स्थापना करणार आहोत। तर मी थोड्याशा अक्षता घेतलेल्या आहेत, त्या मी या ठिकाणी टाकत आहे। तर तुम्ही नागिनीचे पान वर देखील गणेशाची स्थापना करू शकता आणि श्री गणेशाची स्थापना करताना तुम्ही गणेशाची मूर्ती वापरू शकता किंवा त्यांचं प्रतीक म्हणून तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता। तर मी या ठिकाणी सुपारी घेतलेली आहे, कारण रोजची देवघरातील पूजा ही झालेली आहे, त्यामुळे मी गणेशाची मूर्ती न उचलता सुपारीच घेतलेली आहे। तर सुपारीवर देखील आपल्याला हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं वाहून घ्यायची आहेत। आणि नमस्कार करायचा आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणत आपल्याला गणेशाला वंदन करायचं आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपल्याला या कलशामध्ये आता श्रीफळ ठेवायचा आहे। तर तुम्ही म्हणाल की आपल्या देवघरामध्ये जो मंगल कलश असतो तोच आपण घ्यायचा आहे का, तोच आपण स्थापन करायचा आहे का? तर नाही, तुमची जर कुलदैवत ही महालक्ष्मी असेल तर तुम्ही तो मंगल कलश स्थापित करू शकता, कारण देवघरामधील जो मंगल कलश आहे तो आपण कुलदेवीच्या नावाने स्थापन केलेला असतो, त्यामुळे आपल्याला तो या ठिकाणी घ्यायचा नसतो। तुमची जर कुलदैवत महालक्ष्मीचा असेल तर तुम्ही अवश्य घेऊ शकता, अन्यथा तुम्हाला हा दुसराच कलश स्थापन करावा लागेल। आणि ज्यांचा कुणाचा कुलदैवत ही महालक्ष्मी नाही त्यांनी हा सेपरेट कलश स्थापन करायचा आहे। तर या कलशामध्ये आपल्याला नागिनीची पानं किंवा आंब्याची पानं किंवा आंब्याची डहाळी ठेवायची आहे। तर या ठिकाणी मी आंब्याची 5 पाने देखील या ठिकाणी ठेवून घेतलेली आहेत। त्यानंतर बघा मी त्या मंगल कलशावर श्रीफळ ठेवलेला आहे, म्हणजेच नारळ ठेवलेला आहे आणि माझ्याकडे अशा प्रकारचा मुखवटा आहे, तर तो मुखवटा देखील मी श्रीफळाला लावून घेतलेला आहे। आणि तुमच्याकडे जर मुखवटा नसेल तर तुम्ही त्या श्रीफळावर किंवा त्या नारळावर खूप मोठं असं हळदी कुंकू लावू शकता, जेणेकरून आपल्याला महालक्ष्मी साक्षात आपल्या समोर आहेत आणि आपण त्यांचीच पूजा करतोय असा भास होईल। तर असा मुखवटा आहे, तर तो मुखवटा देखील मी लावून घेतलेला आहे। त्यानंतर यांना जे दागिने आहेत किंवा जे वस्त्र आहे ते देखील मी आता घालून घेते। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी अशा प्रकारे या कलशाला सजवलेला आहे, मुखवटा लावलेला आहे, त्यांना दागिने घातलेले आहेत, वस्त्र घातलेले आहेत, त्याचबरोबर वेणी देखील मी देवीला अर्पण केलेली आहे। त्यानंतर आपण आता महालक्ष्मीचा फोटो जर तुमच्याकडे असेल किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती देखील आपण पूजेमध्ये ठेवू शकतो। तर थोड्याशा अक्षता मी या ठिकाणी टाकून घेते आणि त्यानंतर ही जी लक्ष्मीची मूर्ती आहे ती माझ्याकडे आहे, तर ती देखील मी आता या ठिकाणी ठेवून घेते। तर बघा, हे श्री महालक्ष्मी महात्म्य पूजा कथा ही जे पुस्तकाची प्रत आहे तर ती देखील मी या पूजेमध्ये ठेवणार आहे। त्याचबरोबर आपल्याला आता फळे देखील ठेवायची आहेत। तर या ठिकाणी माझ्याकडे केळी आहे, तर ती केळी देखील मी या पूजेमध्ये ठेवून घेणार आहे। तर तुमच्याकडे जर 5 प्रकारची फळे असतील तर ते तुम्ही ठेवली तरी देखील चालेल, परंतु माझ्याकडे केळी आहे म्हणून मी केळी ठेवणार आहे। तर फळे देखील मी या पूजेमध्ये ठेवलेली आहे। तर आपल्याला हा उपवास करताना आपल्याला फळे खाऊनच हा उपवास धरायचा असतो, खिचडी किंवा इतर पदार्थ उपवासाचे या उपवासाला चालत नाही। तर आता त्यानंतर आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचा आहे। तर नैवेद्यामध्ये तुम्ही दुधापासून बनवलेले पदार्थ, खीर किंवा दूध हे देखील अर्पण करू शकता। तर या ठिकाणी मी दूध ठेवणार आहे। तर लक्ष्मी मातेला दूध किंवा खीर हे खूप प्रिय असते, तर मी या ठिकाणी
बघा दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तुळशीपत्र ठेवलेलं आहे। तर हे देखील मी नैवेद्य म्हणून लक्ष्मी मातेला अर्पण करणार आहे। अशा प्रकारे नैवेद्य अर्पण केलेला आहे आणि धूप देखील दाखवलेला आहे आणि संपूर्ण पूजेची मांडणी करून झालेली आहे। तर पूजेची मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला आता पूजा करायची आहे। तर सर्वप्रथम आपल्याला लक्ष्मी मातेला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यांना फूल देखील आपल्याला अर्पण करायचं आहे। त्यानंतर हे जे आपण मूर्ती ठेवलेली आहे त्यांना देखील आपण हळद कुंकू लावून घेऊ, अक्षता वाहू आणि त्यानंतर फुले ठेवून नमस्कार करून घेऊ। त्यानंतर या प्रतवर देखील आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे। गणपतीची पूजा तर आपण आधीच केलेली आहे। हळद कुंकू व्हायचं आहे आणि आपल्याला फूल हे ठेवायचं आहे। तर आपल्याला या फळावर देखील आपल्याला एक फूल अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर या पूजेमध्ये तुम्ही लक्ष्मीकारक गोष्टी देखील ठेवू शकता, जसे की कासव, स्त्रीयंत्र, त्याचबरोबर कमलगट्टेची माळ, ह्या सर्व गोष्टी देखील तुम्ही ठेवू शकता। तर घंटी ठेवलेली आहे मी, तर घंटीला देखील फूल ठेवते आणि हळद कुंकू वाहून घेते। तर अशा प्रकारे आपल्याला ही साधी सिंपल अशी पूजा मांडणी करायची आहे। तर ही पूजा आपण जेव्हा करतो त्यावेळेस आपल्याला सकाळी तुम्ही ही पूजा मांडू शकता किंवा सायंकाळी तुम्ही ही पूजा मांडू शकता। तुमच्या सवडीनुसार ही पूजा तुम्ही मांडू शकता। तर ही पूजा मांडणी करायच्या आधी आपल्याला नमस्कार करायचा आहे, हात जोडायचे आहेत आणि संकल्प करायचा आहे की आपण ही पूजा कशासाठी करतोय। तुमची जर काही इच्छा असेल तर ती इच्छा देखील तुम्ही म्हणून संकल्प करू शकता। मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी किंवा कुठल्याही एका गुरुवारी तुम्ही लक्ष्मी मातेची ओटी देखील भरायची आहे। तर ओटीच्या साहित्यामध्ये या ठिकाणी बघा मी ब्लाऊज पीस घेतलेला आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अक्षता घेतलेला आहे। तर हे ओटीचं सामान घेऊन आपल्याला लक्ष्मी मातेची ओटी देखील भरायची आहे। तर हे ओटीचं सामान घेऊन आपल्याला 3 वेळेस अशा प्रकारे करायचं आहे आणि तिसऱ्या वेळेस आपल्याला ही ओटी लक्ष्मी मातेला अर्पण करायची आहे। तर ह्या ओटीचं काय करायचं हे देखील मी थोडक्यात सांगते। तर ही जी ओटी आहे ती तुम्ही स्वतः घेऊ शकता, म्हणजे ह्या ब्लाऊज पीसचं तुम्ही ब्लाऊज शिवू शकता आणि जर तुम्हाला स्वतःला जर ठेवायची नसेल तर तुम्ही ही ओटी एखाद्या सुवासिनी स्त्रीला देखील देऊ शकता। परंतु 5 गुरुवारपैकी तुम्हाला कुठल्याही एका गुरुवारी लक्ष्मी मातेची ओटी भरायची आहे। तर अशा प्रकारे ही मार्गशीर्ष महिन्यातील साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा पाहिलेली आहे। पूजा मांडणी करून झाली, परंतु आपल्याला महालक्ष्मीची कथा देखील वाचायची असते। तर तुम्ही पूजा मांडणी केल्यानंतर लगेच ही महालक्ष्मीची कथा वाचू शकता किंवा सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेला देखील या पूजेची पूजा करून ती कथा वाचली तरी देखील चालते। नंतर आपल्याला महालक्ष्मी महात्म्य देखील वाचायचं आहे। त्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपल्याला हात जोडून पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक देखील म्हणायचं आहे। हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला आपल्याला मनोभावी विनंती करायची आहे। मग आपल्याला निरांजन ओवाळून आरती देखील करायची आहे। तर रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा केल्यानंतर आपल्याला एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा आहे आणि तो नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा आहे। त्यानंतर गाईला देण्यासाठी देखील एका पानावर आपल्याला गोग्रास काढून तो घास गाईला द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कुटुंबातील सर्वांना मिळून भोजन घ्यायचं आहे आणि आपला जो उपवास आहे तो आपल्याला सोडायचा आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुन्हा नवीन आणि छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।